रेस्टॉरंट काइंड ऑफ असं बोटवर आहे, म्हणजे बोटवर कॅफे आहे. उलट दिसते पण ते. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आहे 21 जानेवारी, म्हणजे आमची सेकंड वेडिंग ॲनिव्हर्सरी. सो बघूया ही वेडिंग ॲनिव्हर्सरी आम्ही कशी सेलिब्रेट करतोय. यावेळी काही मोठा प्लॅन नाही आहे, सो म्हटलं आपलं छोटंसं काही मुंबईच्या नवी मुंबईतच आम्ही फिरतोय. लेट्स सी सचिन मला कुठे सरप्राईज देतोय ते, म्हणजे एक छोटासा प्लॅन आहे. सो बघूया छोटा आणि रोमॅन्टिक प्लॅन होतो की नाही, आणि ही वेडिंग ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट होते. चला. सो फिरायला जाता जाता म्हटलं थोडीशी पेटपूजा करूया, म्हणून आम्ही घनसोलीमधील वर्ल्ड फेमस पाणीपुरीवाला आहे, म्हणजे घनसोली स्टेशनच्या बाजूलाच एक मस्जिद आहे, मस्जिदच्या समोरच आहे. ती रगडापुरी आलेली आहे, इथं तुम्हाला खाऊन दाखवेल ही तुझी टेस्ट कशी आहे. कधी जर आलात घनसोलीला तर इकडे नक्की शेवपुरी पाणीपुरी काहीही तुम्ही ट्राय करा, सर्वात बेस्टच आहे. जास्त वेळ न घालवतो, मी पण खातो, नाहीतर निकिता सगळं संपवून टाकतो. सो आता पेटपूजा करून झालेली आहे. आता जरा गाडीची पण पेटपूजा करणार आणि मग पुढे जाणार. गाडीत थोडं पेट्रोल भरणार. चला. सो फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलो आहोत. आमचं आजचं लोकेशन आहे बेलापूर जेट्टी, आणि इकडे बघू शकता तुम्ही पार्किंगसाठी खूप सारी जागा आहे, फ्री पार्किंग आहे. खूपच छान स्पॉट आत्तापर्यंत तरी दिसतोय. आता जेट्टी जाऊन बघूया कसं आहे. सो इकडे तिकीट काउंटर असतं, तिकडे तुम्ही तिकीट काढू शकता, आणि ऑनलाईन डिरेक्टली पण काढू शकता, ऑनलाईन पण काढू शकता, पण आम्ही इकडे येऊन काढली तिकीट. आणि आता आम्ही इकडे पुढे जरा बघतोय सराउंडिंग काय आहे, फोटोज अँड ऑल सगळं काढतो आणि तुम्हाला पण दाखवतो काय काय आहे. आणि बाकी चार्जेस वगैरे काय ते तुम्ही ऑनलाईन पण जाऊन चेक करू शकता. थोडी मोठी पार्किंग आहे, म्हणजे तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर काहीही घेऊन या, फ्री पार्किंग आहे. इथे आमची गाडी लागली. क्यूट अशी छोटीशी एक क्रूज, पण मस्त आहे. तुम्ही पुढे गेले आणि मला दिसलं ते, पण हा व्ह्यू खूप छान असा सेरीन वाटतो, आणि चंद्र पण ऑलमोस्ट दिसतो. आणि ही ती बेलापूर जेट्टी. आम्ही ना सनसेटवाला टायमिंग चूज केला आहे, बिकॉज सनसेटमध्ये कसं तुम्हाला मॉर्निंग पण बघता येतं आणि नाईट पण बघता येतं. उलट दिसते पण ते. व्ह्यू एवढा जबरदस्त आहे की हा हा. एक स्पॉट आहे तिथे सचिन घेऊन आलाय. सो आता आम्ही चाललो आमच्या फेरीकडे. सो जेट्टीचा टायमिंग 5 to 7 o'clock असा आहे, म्हणजे 5 ते 6 जेट्टी आपण, म्हणजे ती थांबलेलीच असते. सो तुम्ही तिकडे सेलिब्रेशन किंवा तुम्हाला खायचं असेल तर कॅफे वगैरे ऑन असतं, फिरायचं असेल जेट्टीमध्ये फुल तर ते ऑन असतं. आणि मग 6 to 7 ती सेलिंग होते, म्हणजे जाते फुल सेल होते आणि परत मग आपल्या स्टॉप करते. सो मग 2 तासाचा असं तुम्हाला एन्जॉयमेंट टाईम मिळतो. सो 5 to 7 लेट्स सी.
चालू केलेली आहे. आपली बोट निघालेली आहे. आलेलं आहे आणि मशरूम ऑन द टोस्ट हे सुद्धा आलेलं आहे आणि निकिता झालेली खुश. चहा आणि असा व्ह्यू. सो बोटमध्ये आत्ताच आम्ही खाली उतरलेलो आहोत. खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप भारी वाटलं. सनसेट खूप छान दिसला. आणि निकिता तुला कसं वाटलं? खूप भारी वाटलं, खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि म्हणजे ते फ्लो अँड डाईन. सो ॲक्च्युली आम्ही डाईन करत होतो ऑन सी. सो खूप मजा आली आणि नक्की तुम्ही या. फूड खूप टेस्टी होतं इकडचं. वर्थ होतं, म्हणजे जे काही पैसे त्यांनी चार्ज केले ते वर्थ आहेत आणि मस्त होतं. सो नक्की या आणि हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. बाय बाय. सेकंड अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने सगळ्यांनी आणला मॉर्जिनिसचा केक. निकिता समोर, बाकी सगळं आहे फेक. 1988 ला झालं माझं लग्न. बघा का मस्त. त्यानंतर आम्ही झालो मायाबरोबर संसारात मग्न. रंगी बेरंगी मराठी गाणे पण चालू.
हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी.